नमस्कार, मी दादासाहेब चोरमले आणि आज आपण एका नवीन विषयावरती व्हिडिओ तयार करतोय. खरं तर माळशिरस तालुक्याच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक नवीन समीकरणाची सध्या चर्चा सुरू आहे. ते नवीन समीकरण म्हणजे नेमकं काय या बाबतीत आजचा व्हिडिओ तयार करतोय. तुम्हाला माहिती आहे की नुकत्याच सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. त्याचं मतदान देखील झालं आणि मतदान झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये ही निवडणूक लढली गेली. दोन्ही पक्षाच्या माध्यमातून विजयाचा दावा केला जात आहे. मात्र सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं जवळपास आमच्या उमेदवाराचा 350 मतानं विजय होईल. तर या उलट माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे म्हणतात की प्रत्येक तालुक्यामध्ये चमत्कार झालेला आहे आणि या चमत्काराच्या माध्यमातून शरद पवार साहेबांच्या विचाराचा उमेदवार सोलापूर जिल्ह्यामध्ये विजय होईल. मात्र निवडणूक जरी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची झाली असली तरी या निवडणुकीच्या माध्यमातून भविष्यामध्ये एक नवीन समीकरणं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उदयाला येऊ पाहत आहेत. तर ती समीकरणं काय की तुम्हाला माहिती आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये जी निवडणूक झाली या निवडणुकीच्या माध्यमामधून खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 आमदार म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमरावजी जानकर, त्याचबरोबर करमाळ्याचे आमदार नारायणबा पाटील आणि माड्याचे आमदार अभिजित पाटील हे 3ही आमदार तसे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या चिन्हावर ते म्हणजे तुतारी या चिन्हावरती निवडून आले होते. आणि हे 3ही आमदार तसे बघितलं तर आपण माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील कुटुंबियांच्या जवळचे मानले जातात. मात्र या 3ही आमदारांनी या निवडणुकीमध्ये बंडखोरी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराची साथ न करता त्यांनी उघडपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची उघडपणे म्हणजे राजेंद्र राऊत यांची उघडपणे निवडणुकीमध्ये नेमकं माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये आता नेमका भविष्यामध्ये काय बदल होतो याकडे पाहणं खरं तर खूप मोठं आवश्यकाचं ठरणार आहे. कारण का आमदार उत्तम जानकर हे तसे माळशिरस तालुक्यामधील लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पाठीमागं मोठा जनाधार आहे आणि ते गेली 3 टर्म त्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र यापूर्वीचं उत्तम जानकरांचं राजकारण हे मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये राहिलं होतं. यावेळी मात्र मोहिते पाटलांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तम जानकर यांनी खूप मोठी मदत केली होती. तुम्हा सर्वांना माहिती आहे उत्तम जानकर हे विमानातून उडी टाकून माघारी फिरले होते आणि त्यांनी माड्याचे खासदार धैर्यशील पाटील यांना शेवटपर्यंत साथ दिली. धैर्यशील पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मात्र या निवडणुकीमध्ये नेमकं बिघडलं काय तर उत्तम जानकरांच्या मते त्यांनी त्यांच्या मुलाला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीला संधी देतो असा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी फिरवला आणि मग उत्तम जानकर भिनसले आणि मग उत्तम जानकर यांनी पूर्णपणे विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. ते म्हणाले की मोहिते पाटील यांनी माझा केसानं गळा कापला आणि ते उघडपणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सोलापूरमध्ये भेटले आणि त्यांनी त्यांच्या उमेदवाराची उघडपणे साथ दिली भाजपच्या उमेदवाराला. यामुळे आता भाजपमध्ये पूर्वाश्रमीचे जे राम सातपुते आहेत ते भाजपमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती सक्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या माध्यमातून जनाधार प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मग आता राम सातपुत्यांची उत्तम जानकरांमुळे नेमकी गोची झाली की काय अशी चर्चा माळशिरस तालुक्यामध्ये रंगताना दिसून येत आहे. कारण का तर भविष्यामध्ये जर उत्तम जानकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा जर निर्णय घेतला आणि भाजपच्या माध्यमामधून पुढील विधानसभेची निवडणूक लढवण्याचं जर निश्चित केलं तर निश्चितपणे भाजप त्यांच्या उमेदवाराची विचार करेल. कारण का तर माळशिरस तालुक्यामध्ये गेली अनेक वर्ष उत्तम जानकर संघर्ष करताना दिसत आहेत. तसे पाहायला गेलं तर राम सातपुते सुद्धा संघर्षशील युवा नेते म्हणून ओळखले जातात. परंतु राम सातपुते यांच्या माळशिरस तालुक्यातील वास्तव्यावरून अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला जातो. ते बाहेरचे आहेत आणि किती केलं तरी माळशिरस तालुक्यावरती धनगर समाजाचं खूप मोठं प्राबल्य आहे आणि उत्तम जानकर नेमके धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळं भविष्यामध्ये राम सातपुते यांची गोची होणार.
कारण का तर सध्याचे माड्याचे जे खासदार आहेत ते धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जवळीक वाढवलेली दिसते. भविष्यात जर एकनाथ शिंदेच्या माध्यमामधून जर धैर्यशील मोहिते पाटील जर राजकारण करू लागले तर महायुती आहे. तुम्हाला माहिती आहे राष्ट्र म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती आहे आणि युतीच्या माध्यमामधून भविष्यातली 2029च्या विधानसभेची उमेदवारी जर पुढे आली तर विद्यमान आमदार म्हणून उत्तम जानकर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. आणि अशा वेळी मात्र राम सातपुतेच्या 100% गोची झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नेमकं आता हेच पाहणं खरं तर औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण का तर माळशिरस तालुक्यामधील जे उत्तम जानकर आहेत, या उत्तम जानकर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, त्याचबरोबर माड्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याचबरोबर करमाळ्याचे माजी आमदार मामा शिंदे हे तसे 14 जणांची पूर्वीपासून राजकारणामधली खूप मैत्री आहे. आणि मैत्री सर्वांना माहीत आहे. माढा मतदारसंघामध्ये या चौघांनी पाठीमागच्या वेळेला एक इतिहास घडवला होता आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांना माढ्यातून विजय करण्यासाठी या चौघांनी खूप मोठं काम केलं होतं. आणि भविष्यात ही मैत्री म्हणजे आमदार उत्तम जानकर यांना जयकुमार गोरेंची मैत्री कामाला येऊ शकते आणि भविष्यातल्या राजकारणाला निश्चितपणे या माध्यमातून कलाटणी मिळू शकते. आता नेमकं माळशिरस तालुक्याचं राजकारण असेल किंवा सोलापूर जिल्ह्याचं राजकारण असेल ते आता कशा पद्धतीने पुढे जाणार हाही प्रश्न या निमित्तानं उभा राहतो. करमाळ्याचे माजी आमदार नारायणप्पा पाटील हे गेली कित्येक वर्षे मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून काम करताना आपल्याला दिसले आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांच्या विरुद्ध त्यांनी भूमिका घेतली. याच्या मागे सुद्धा त्यांनी भविष्यातल्या राजकारणाची दिशा ओळखलेली असावी. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की भविष्यामध्ये माळशिरस तालुक्याचं राजकारण आणि सोलापूर जिल्ह्याचं राजकारण नेमकं कोणत्या वळणावरती जाणार हे पाहणं आवश्यकता ठरणार आहे. या निमित्तानं